उन्हाचा तडाखा सुरू झाला ना की आजीची उन्हाळी वाळवणाची लगबग सुरू व्हायची. आणि मग त्या वाळवणाच्या कामांमध्ये आम्हा मुलांचं आहे ना नुसतं लुडबुड लुडबुड लुडबुड. तिची कामाची गडबड आणि आमची लुडबुडीची पण गडबड. कशी करते, काय करते, कसं करायचं. आमची मदत ती काय फार फार तर बटाटे धुण्यापुरतं किंवा लक्ष ठेवण्यापुरतं. पण आजीचा एक नियम होता. ती काय करायची ना, उन्हाळी वाळवणाची कामं सकाळी सकाळी करून ठेवायची, उन्हं वर चढायच्या आतच. म्हणजे काय ना, उन्हातानाचं दुपारी आराम करता येईल आणि त्याकडे सारखं लक्ष देण्यासाठी उन्हात जायची गरज देखील नाही पडणार. हो की नाही. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त 2 किलो बटाटे वापरून आपण आज हे बटाट्याचे वेफर्स करणार आहोत. तर या रेसिपी करताना जेव्हा आपण वेफर्स करतो, हा असा जुना झालेला इंदोरी बटाटा घ्यायचा, म्हणजे वेफर्स काळे नाही पडत, पिवळे नाही पडत. बरं, आज हे करताना तुरटीचा वापर नाही करणार. मग त्याकरता काय करायचं हेही तुम्हाला सांगणार आहे. पण सगळ्यात आधी बटाटा स्वच्छ धुवून त्यावरची माती काढायची. एकूण एक बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा. भरपूर माती असते ती काढून घ्यायची. हे बघा, हे असं थोडं चोळून चोळून जरी केलं तरी माती त्यातली निघाली पाहिजे. चला, बटाटे स्वच्छ आपले करून झाले. आता याचं साल काढून घ्यायचं. अगदी महत्वाची स्टेप. प्रत्येक बटाट्याचा साल काढून घ्या आणि जर असं किडका भाग वाटला तर तोही असा खरवडून काढून घ्यायचा. हे बघा, आता आपण हे जास्त प्रमाणात करतो ना. थोड्या प्रमाणात करत असाल तर लगोलग किसून तुम्ही ते शिजायला घेऊ शकता. पण आता साल काढून झालं. आता हा साल काढलेला बटाटा पाण्यात ठेवायचा, म्हणजे मग त्यावर आहे ना काळा रंग नाही चढणार. आता सगळेच बटाटे असे साल काढून घ्यायचे. बरं, हे ना साल काढायचं आपलंच आहे. मधुराज रेसिपीचं पूर्ण नाईफचा सेट आहे. तर ती कुठली सुरी कशी कुठे वापरायची त्याचे डिटेल्सही त्यामागे दिलेले आहेत. madhurazrecipeclub.com वर जाऊन तुम्ही हा सेट ऑर्डर करू शकता. चला, सगळे बटाटे इथे साल काढून पाण्यामध्ये ठेवून दिले होते. आता याचे स्लायसेस करायचे, म्हणजेच वेफर्स पाडायचे. आता ही माझ्याकडे एपिक अशी प्लॅस्टिकचीच किसणी आहे, जी वर्षानुवर्ष मी वापरतीये. जवळपास 10 वर्ष होऊन गेले. प्रत्येक रेसिपीत हीच दिसेल. मी काही अजून अपग्रेड केली नाही, पण हरकत नाही. हे बघा, पटपट होतं आणि मस्त असे स्लायसेसही पडतात. असे लांब लांब आणि एकसारखे स्लायसेस तयार होतात. आता काय होतं ना, खूप पातळ नका हे स्लायसेस करू. उन्हामध्ये सुकवतो त्यामुळे अगदीच ते पातळ तसंही होतात, श्रिंक होतात. त्यामुळे जरा जाड ठेवा. खूप पातळ जरी झाले ना तरी मग ते वेफर्स काळे ढोस होऊन जातात. आता हे बघा, एक बटाट्याचे असे स्लायसेस करून झाले की हे घ्यायचे आणि भरपूर अशा पाण्यात घालून ठेवायचे. म्हणजे मग काय होईल ना, ते काळे काळे होणार नाही आणि त्यावरचं आपल्याला जे स्टार्च काढायचं ती पण प्रोसेस सुरू होते. आता पूर्वी काय व्हायचं ना, खूप मोठ्या प्रमाणात हे केलं जायचं. त्यामुळे हे रात्रभर असे पाण्यामध्ये ठेवले जायचे, मग दुसऱ्या दिवशी वाफ घेऊन ते सुकवले जायचे. पण आता आपण काही इतकं 10-10 किलोचे करत नाही, त्यामुळे रात्रभर ठेवायची गरज नाही. लगोलग ते धुवून लगोलग शिजवून सुकायला ठेवलं तरी चालतंय की. चला, 2 किलो बटाटे याचे काप करून इथे तयार आहेत. तर हे शेवटचे पण काप यामध्ये घालते. आणि हे बघा, आता या बटाट्यावर खूप सारं स्टार्च जमा झालंय. आता या पाण्यातले बटाटे उपसून काढायचे. थोडंसं पाणी झटकायचं आणि बाजूला एका परातीत किंवा पातेल्यातच ठेवून द्यायचं. आता हे स्टार्चचं पाणी पूर्ण टाकून द्यायचं. पुन्हा पातेलं हलकंसं धुवून घेऊया. पुन्हा यामध्ये ताजं पाणी घ्यायचं. आता हे पुन्हा धुवून घ्यायचे. किमान 4 ते 5 वेळा ही सेम प्रोसेस रिपीट करा. 4 ते 5 वेळा बटाटे धुवा. म्हणजे काय होईल, यामध्ये तुरटी जरी नाही घातली तरी आपले बटाटे छान होतील. पण यातला स्वच्छ धुवून घेणं अगदी गरजेचं आहे. त्यामुळे 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. चला, आता पुन्हा काय करणार, ही परातीत थोडं स्टार्चचं पाणी
हे काढणार, परातही स्वच्छ करून घेणार आणि हे बटाटे पुन्हा काढून घेणार आणि ही सेम प्रोसेस आणखी 3 वेळा रिपीट करणार. चला, आता हे वेफर्स आहेत ना, हे बघा, हे वर असं नितळ पाणी येईपर्यंत 5 ते 6 वेळा स्वच्छ मी धुवून घेतले. वरचं पाणी असं क्लीन दिसलं पाहिजे. आता हे या पाण्यामध्ये किमान 1 तासभर तरी मुरण्याकरता ठेवायचं. चला, वेफर्स इथे तासभर पाण्यामध्ये ठेवले आणि इथे पाणीही छान मी उकळवून घेतलंय. वेफर्स आपल्याला काय करायचे, पाण्यातून फक्त गरम पाण्यातून काढायचे, शिजवायचे नाही. हे बघा, हे जरा असे वळायला लागले की नाही आणि एकदम असे टणक झालेत, म्हणून हे पाण्यात ठेवायचे. तुरटी बिरटी काहीही लावलेली नाहीये. पाण्याला देखील छान उकळी आली आहे आणि यामध्ये आता भरपूर मीठ घालायचं, कारण त्या वेफर्समध्ये जी काही चव असते मिठाची ती या पाण्यातूनच येते. सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे हे उकळताना आहे ना, शक्यतो स्टीलचं भांडं वापरा. असं इंडालियम किंवा ॲल्युमिनियमचं नका वापरू. काय होतं ना, त्याचा थोडासा का होईना रिॲक्शन होते, क्रिया होते आणि मग तो जरा काळपटपणा त्या वेफर्समध्ये उतरतो. त्यामुळे शक्यतो स्टीलची कढई, स्टीलचं असं हे इडली कुकर आहे माझं, ते घेतलं आहे मी. आता असे बटाटे घ्यायचे, चाळणीत काढून घेतले तरी चालतील. यातलं पाणी असं सगळं निथळून घ्यायचं. गार पाणी नका घालू गरम पाण्यात आणि हे गरम पाण्यात सोडायचे. खूप नका सोडू एका वेळेस, नाहीतर मग ते चिकटून बसतात एकमेकाला. साधारण 1 बटाटाचं काप जेवढे होतात तेवढे बसतात एका वेळेस. आता याला 1-2 मिनिटं फक्त आपल्याला छान पाण्यात उकळवून घ्यायचं. खूप उकळवू नका, नाहीतर त्याला पिवळसर रंग येतो. चला, आता हा बटाटा जेमतेम 4 मिनिटं पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये ठेवला. हा वेफर शिजला का नाही कसं ओळखायचं, हे बघा, मस्त असा पारदर्शक होतो, ट्रान्सल्युसंट होतो आणि लवचिक होतो. बघा, एकदम लवचिक होतो. तुकडा नाही मोडला पाहिजे. तुकडा मोडला याचा अर्थ तो ऑलरेडी ओव्हरकुक झालाय. आता अशी स्टेज आली की लगोलग हा काढायचा. हे बघा, इथे मी चाळणी घेतली आहे, त्याच्या खाली स्टँड आहे, म्हणजे गरम हवा आहे ती खालनं वरनं निघून जाईल. आणि लगोलग यामध्ये शिफ्ट करायचं. पुढची बॅच टाकण्यापूर्वी थोडंसं मीठ यामध्ये वाढवायचं, अगदी अर्धा चमचा, खूप नका टाकू. आता पुन्हा पुढची बॅच घालूयात आणि ही बॅच शिजेपर्यंत आपण आधीची बॅच सुकायला घालूया. बघा, होतं की नाही पटापट. चला, आता हे वाळत घालूयात. तर इथे एखादं सुती कापड किंवा पॉलिथिन घ्या, सरळ सुती कापड घेतलेलं बरं, आणि त्यावर ही चाळणी अशीच उपडी करा, म्हणजे ते एक एक खेळत नाही बसावं लागणार. आता हे पसरवून घ्यायचं. हे बघा, चिकटवून नका ठेव, नाहीतर ते सुकणार नाही पटकन. आणि उन्हात ठेवायचं नाही, ऊन शेवटी दाखवायचं. सुरुवातीला ओलसर असताना मोकळ्या हवेखालीच सुकवायचं. फॅनची हवा देखील चालू शकते. चला, आता पुढचे पण बॅच तयार आहे, ही देखील अशी घालून घ्यायची. 2 किलो बटाटे म्हणजे असं वाटतं एवढे मोठे वेफर्स होतील, एवढं काही होत नाही, एवढेच भरून होतात. 2 ते 3 तास हे बटाटा वेफर्स सुकवून घेतले मोकळ्या हवेखाली. आता हे उलटवायचे आणि दुसऱ्या बाजूनी सुकवून घ्यायचे, म्हणजे हा ओलसरपणा आहे ना दुसऱ्या बाजूचा, हा देखील निघून जायला मदत होते. हे बघा, आणि वेफर्स पटकन आपले सुकतात. आता हे वेफर्स बघा, 2 दिवस मी फॅनच्या हवेखाली सुकवून घेतले. आता मस्त कडकडीत ऊन आलंय. आता हे साधारण 1 पूर्ण दिवस तरी मी उन्हामध्ये ठेवणार आहे, आतपर्यंत कडकडीत सुकले गेले पाहिजेत. चला, 2 किलो बटाट्याचे इतके 2 ताटलीभर वेफर्स तयार झाले. आणि हे वेफर्स जेव्हा 2 दिवस मी हवेखाली छान सुकवून घेतले, तेव्हा त्याला थोडं ऊनही दाखवलं. 1 पूर्ण दिवसाचं ऊन दाखवायचं, पण त्याआधी हवेखाली छान सुकवून घ्यायचे आणि मगच उन्हात ठेवायचे. सुरुवातीपासून उन्हात ठेवले तर त्याचा रंग पूर्ण बदलतो आणि मग ते तळलं की काळपट होऊन जातं. त्यामुळे ते उन्हामध्ये पूर्ण आधी हवेखाली सुकवा आणि मग ऊन दाखवा. पण ऊन दाखवणंही तितकंच गरजेचं आहे. जर आतमध्ये ओलसर राहिले ना की मग तळताना ते लालबुंद होतात. त्यामुळे कडकडीत ऊन दाखवून आतपर्यंत ते सुकले पाहिजे आणि मगच ते डब्यामध्ये भरून ठेवायचे. चला, आता हे तळूयात. बघा, छान फुलतात आता हे वेफर्स. वा वा वा. आणि
पांढरे शुभ्र झालेत, अजिबात काळे बिळे पडलेले नाहीत किंवा लालबुंद झाले नाहीत. क्या बात आहे. त्याकरता हे उन्हामध्ये सुकवून घेणं फार गरजेचं आहे. चला अजून एक बॅच बघूयात. वा, तेल पूर्ण निथळायचं. बघा, तेलात टाकले की खूप छान फुलतात आणि ते काळे पण नाही झालेले. वा वा, मस्त फरारतात. आता हे वेफर्स आहेत ना, हवाबंद डब्यामध्ये किंवा मग एखाद्या कॅरी बॅगमध्ये भरा, ती बॅग डब्यात ठेवा. हे वर्ष 2 वर्ष मस्त टिकतात, न मऊ पडत, न चामट होत, न चिवट होत. आणि जेव्हा उपवास असेल तेव्हा काढायचे, प्लेटभर. अगदी एवढंच बघा, मी 2च घाणे केले तरी हे एवढे छान झालेले आहेत. ताटलीभर रेडी, खाण्यासाठी तयार. आणि लागलं तर वरण मग लाल तिखट, थोडंसं काळं मीठ असं भुरभुरून खाऊ शकता. खूप कमाल लागतात हे वेफर्स चवीला. ते पॅकेटमधले वेफर्स खाण्यापेक्षा आहे ना, हे खायला कधीही हायजिनिक असं मी सांगेल. न याच्यात केमिकल्स आहेत, न कुठले ॲडिटिव्ज आहेत, न प्रिझर्वेटिव्ज आहे, न यामध्ये कुठलं निकृष्ट दर्जाचा आपण तेलाचा वापर केला आहे. त्यामुळे पॅकेटेड चिप्स खात असाल तर एकदा हे करा. याची खायची चटक लागली की पॅकेटेड चिप्स खायचं तुम्ही बंद करा. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.